तर नमस्कार प्रेक्षक मंडळी हो, तर आजच्या एपिसोडमध्ये जो धैर्य आणि सावि असतात दोघेही आपल्या आईला आणि इराला सांगतात, की बाबांनी तुझ्या आत्महत्या केली आहे, त्यांनी सुसाईड केली आहे. त्यानंतर जे सावी आणि ते असतात त्यांना थोडासा डाऊट येतो. सावीला थोडासा डाऊट येतो. तो येतो धैर्याच्या आईवर. तर त्यानंतर जी दामिनी असते ती विचार करते, आता मी तर इकडं आले, पण तिकडं दह्याच्या बॉडीपाशी मोबाईल किंवा काहीतरी कागद पाहिजे होता. असं ती बोलते. आणि त्यानंतर होतं असं जी पोस्टमार्टमला गेल्यानंतर सगळं समोर येतं असं त्याला दामिनीला भीती असते. त्यामुळं ती धैर्याला बोलते, "धैर्य एक काम कर, दह्याची बॉडी आपल्याला चीरफाड नकोय. तिची बॉडी डायरेक्ट घरी आणायला सांग, पोलिसांना फोन कर." तर जो धैर्य असतो तो पोलिसांना फोन करून सांगतो, की "दया मामाची बॉडी आम्हाला जशी आहे तशीच लागती." त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जी बॉडी असते ती घरी येते. सर्वजण रडतात आणि दामिनी पण तिथं सावी पण सगळेजण असतात. तेवढे तिथं पोलीस येतात आणि पोलीस आल्यानंतर ते सगळं बघतात आणि तेवढ्यात तिथं धैर्य पोलिसांपाशी येतो आणि पोलिसांना विचारतात, की आम्हाला तर दयामामाच्या बॉडीपाशी काहीतरी सापडलं आहे. त्यानंतर पोलीस एक चिठ्ठी काढतात आणि ती धैर्यला देतात. चिठ्ठीत लिहिलेलं असतं, "ताई मला माफ कर. मी लवकरच तुला सोडून जातोय." आणि असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. तर जी सावी असते ती उठून तिकडे येते आणि चिठ्ठी घेते आणि बघते. तर धैर्य बोलतो, "आता सावी यावरून तरी कन्फर्म झालंय की दयामामाने आत्महत्या केली म्हणून." तर सावी निरखून ती चिठ्ठी बघते आणि एकीकडं दामिनीला बघत असते. तिला आणि त्यानंतर तिला डाऊट येतो दामिनीवर. आता त्यानंतर पोलीस तिथून निघून जातात. दुसरीकडं सर्वजण दयेची बॉडी घेऊन जाळण्यासाठी येतात आणि दयेची बॉडी जाळतात आणि तिथं जाळल्यानंतर देखील भास्कर आणि विलास बोलत असतात, की दया मामा असा नव्हता. तो एखाद्याचा जीव घेईन, पण जीव देणार नाही, असं तो बोलत असतो. त्यानंतर दामिनी बोलते, "तो गेल्यानंतर तरी त्याच्या आत्म्यास शांती मिळू दे, असं काही बोलू नका," असं ती बोलत असते. आणि त्यानंतर हे ऐकल्यानंतर जी सावी असते, ती दामिनीकडे बघत असते. तिचा डाऊट आणखी कन्फर्म व्हायला लागतो. आता येणाऱ्या भागात बघूया, पुढं काय घडतंय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.